हाय ताईनो, नमस्कार सगळ्यांना. माझं श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही स्वस्त मस्त आणि निरोगी असाल. आजचा जो मी ब्लॉग बनवत आहे ना, तो खूपच छान आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आज जी माहिती देणार आहे ना, ती माहिती आपल्याला ह्याच्यासाठी आहे. जर कोणाला शुगर आहे, कोणाला ब्लड प्रेशर आहे, कोणाचा शुगर खूपच हाय होतो, वाढलेला आहे आणि बरेचसे तुम्ही मेडिसिन खात आहात आणि तरी पण तुम्हाला शुगरमध्ये रिलीफ नाही आहे. ताई मी 4-4 टाईम गोळ्या खाते, 2-2 टाईम खाते. तर त्याच्यासाठी आजचा मी हा ब्लॉग बनवत आहे. का तर बऱ्याचशा ताईंनी मला रिक्वेस्ट केलेली आणि हे चांगली माझी पर्सनल नॉलेज आहे, पर्सनल अनुभव आहेत. आमच्या फॅमिलीमध्ये पण बरेचसे जणांना हे प्रकार झाले होते आणि त्यांना खूप छान सल्लाच देत नाही आहे. तर ह्याच्यासाठी मी होममेड चूर्णसुद्धा देते, होममेड पावडरसुद्धा देते आयुर्वेदिक. तर ती पावडरसुद्धा तुम्हाला 2 टाईम घ्यायची आहे. शिवाय ह्याच्यामध्ये मी काही पथ्य सांगते, ते पथ्य जर तुम्ही पाळले तर तुम्ही खरंच शुगरपासून तुम्हाला बोलतात ना आराम होणार, तुमची शुगर नियंत्रणात येणार. शिवाय तुम्ही जे जे मेडिसिन खाता ना ताईंनो, फक्त मेडिसिन 8 दिवस खायची आहे, 15 दिवस खायची आणि नंतर खायचं नाही आहे, असं नाही आहे. ताई असू द्या, माझ्या माऊली असू द्या, आई असू द्या, बाबा असू द्या, म्हणजेच वयस्कर व्यक्ती, म्हणजे ते आपले आई वडील समान असतात. तर वयस्कर व्यक्तींना सुद्धा हे खूप सारे प्रॉब्लेम आहेत आणि आता वयस्कर व्यक्तींनाच डायबिटीज होते आणि वयस्कर व्यक्तींनाच प्रेशर हाय होतो असं नाही. आता कुठल्याही वयाचं हे राहिलं नाही आहे. कुठल्याही वयामध्ये आता कोणाचं पण प्रेशर हाय होतो आणि कोणाला पण शुगर होते. आणि हे मी सांगतात ना, अगदी ताजे अनुभव आहेत. खूप कमी वयात मी शुगर बघितलं आहे आणि त्यांनी खूप छान प्रकारे आपला हे डाईट प्लॅन फॉलो केला. आपलं जी पण होम रेमेडी आपली जी काही चूर्ण आहे, पावडर आहे, जे आपण त्यांना 2 टाईम घ्यायला सांगितली, त्यांनी ती घेतली. त्याचबरोबर त्यांना मी जे काही आहारामध्ये नियंत्रण सांगितलेलं ते सुद्धा त्यांनी केलं आणि जे खायला सांगितलं तेच खाल्लं. आणि खरं सांगते, स्वामींना स्मरून खोटं नाही बोलत आहे. खरंच त्यांना खूप छान चांगला रिझल्ट आला आणि अगदी म्हणतात ना 3 महिनेसुद्धा लागलं नाही, 3 महिनेसुद्धा लागले नाही. 3 महिन्याच्या आत त्यांचं शुगर प्रेशर नियंत्रणात आलं. त्यांना खूप साऱ्या गोळ्या दिल्या होत्या, पण त्यांना त्या गोळ्या खायच्याच नव्हत्या. का तर गोळ्यांची सवय एकदा आपल्या बॉडीला लागली ना, त्या आजीवन ते लोक आपल्याला सांगतात गोळी तुम्हाला खातच राहावी लागणार आहे. वर्षानुवर्ष जातात. माझी स्वतःची सासू मी तुम्हाला सांगते, आता ती नाही आहे. माझ्या सासूंना जाऊन 6 ते 7 वर्ष झाली आणि माझ्या सासूंना सुद्धा हा प्रॉब्लेम होता आणि त्या खूप साऱ्या मेडिसिन खात होत्या. मी त्यांना सुद्धा बोलले, आई ह्या गोळ्या आपल्या शरीरासाठी चांगल्या नसतात. पण माझ्या लग्नाच्या आधीपासून त्यांचे ते मेडिसिन चालू होतं आणि ते त्यांना रोजचंच ते म्हणजे मेडिसिन 1-1 महिन्याने ते चेक करायचे आणि घेत होते, खात होते. पण बोलते ना, जिकडे आपलं चालतं तिकडे आपण चालवतो, जिकडे नाही चालत तिकडे काहीच करू शकत नाही, असे प्रकार होते. का तर सगळीच माणसं एकत्र असल्यावर, जॉईंट फॅमिली असल्यावर का कोणी चांगलं देण्याचा प्रयत्न केला तर तिकडे कोणतरी नासकं असतं की ते नाही सांगतात. आणि खरंच माझी आई म्हणजे बोलते ना, आईच सांगते, मी त्यांना आईच बोलत होती. मी त्यांना सासूचा दर्जा कधीच दिला नाही. त्या माझ्यासाठी आई होत्या, आई आहेत आणि आई राहणार. का तर खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याबरोबर मी जे आनंदाचे क्षण काढले आहेत ना, आणि माझ्या दुःखसुखात त्यांनी जे मला सहभाग केले, सपोर्ट केले ना, ते कोणीच केलं नाही आणि ते कोणी करूही शकत नाही. म्हणजे खूपच छान. आणि खरंच मी त्यांना खूप 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 मिस करते. का तर मीच नाही, माझे मिस्टरसुद्धा त्यांना खूप मिस करतात. का तर ती खूपच छान होत्या. पण एकच चुकी झाली की ते मेडिसिन खात होत्या आणि परिवाराने त्यांना कधी सांगितलं नाही की तुम्ही हे मेडिसिन नका खाऊ. का तर कुठल्या व्यक्तीला, माझ्यासारखीला त्या व्यक्ती हव्या होत्या, माझ्या मिस्टरांना पण त्या व्यक्ती हव्या होत्या. पण प्रत्येकाचं तसं नसते, कोणाला व्यक्ती हवी असते, कोणाला नसते. मग ती कधी जाते किंवा ती कशी हे होऊ जाते असं विचारत असतात. आणि खरंच त्या मेडिसिन खाऊन इतक्या त्रासलेल्या होत्या खूपच. पण नंतर जेव्हा त्यांनी हे सगळे चालू केलं, त्याच्यानंतर त्यांनी मेडिसिन बंद केलं आणि खूप सारं व्यवस्थित त्यांचं कंट्रोल झालं होतं. पण शेवटी सांगतात ना, कुठेतरी माणसाला काहीतरी काळाचा घाला असतोच. आणि खूप छान व्यवस्थित बोलून झाल्यानंतर सासऱ्यांना, माझ्या बाबांना भेटायला गेल्या आणि अगदी तिकडेच त्यांना अटॅक आला आणि तिथेच त्या म्हणजे जाताना दिसल्या, येताना पुन्हा दिसल्याच नाही. येताना आल्या त्या ॲम्ब्युलन्समध्ये आला. म्हणजे तो खूप मोठा आमच्यासाठी एक अनुभव आहे.
त्याचनुसार आता मी तुम्हाला सांगते ना, खरं सांगते, आता पण तसंच चाललंय. बऱ्याचशा माऊली अशा आहेत, वय खूप आहे त्यांचं, त्यांना प्रेशर आहे, डायबिटीस आहे, त्यांच्या मिस्टरांना आहे. अशा बरेच म्हणजे कपल्स असतात की मिस्टरांना पण असतं आणि त्यांना पण असतं, आणि बिचारे दोघे पण दोन्ही टाईम मेडिसिन खात असतात. सकाळी खायची, दुपारी खायची, रात्री खायची. एव्हरी मंथ मेडिसिनचे पैसे जमा करा, मेडिसिन आणा. आणि त्या गोळ्यासुद्धा खूप महाग असतात. फक्त गोळ्या महाग नसतात, त्याचे टेस्टसुद्धा आपल्याला महिन्याला करत राहावं लागते. हे करा, ते करा. आणि ते गोळे लाईफ टाईम चालू ठेवायला सांगतात. ते नाही करायचं आहे आणि आपल्याला फ्री व्हायचं आहे. आपल्याला प्रेशर पण नको, आपल्याला डायबिटीस पण नको. तर आपण थोडंसं व्यायाम केला, थोडंसं एक्सरसाइज केली आणि थोडंसं पथ्य पाळलं ना, तरी पण आपल्याला खूप छान त्याचा फायदा होऊ शकतो. का तर ते अनुभव अगदी फ्रेश आणि ताजे आहेत. आम्ही जे पथ्य पाळायला सांगितले, पथ्य पाळले. आम्ही जे मेडिसिन बंद करायला सांगितलं, आणि आम्ही आपली पावडर, जी आपली ऑर्गॅनिक होममेड पावडर आहे, चूर्ण आहे, ती 2 टाईम घ्यायला सांगितली. त्याच्यासोबत काय खायचं आणि काही नाही खायचं ते व्यवस्थित त्यांना पथ्य दिले आणि ते पथ्य त्यांनी पाळले. आणि खरं सांगते, त्यांचं प्रेशर म्हणा किंवा शुगर म्हणा एकदम कंट्रोलमध्ये आलं. फक्त आलं नाही तर फ्रेश रिपोर्ट काढला. जेव्हा सुरुवातीला त्यांनी आपलं चालू करायच्या आधी रिपोर्ट काढलेलं, त्यांचं खूप हाय झालं होतं आणि डॉक्टरांनी खूप सारं घाबरवलेलं. त्यांना चालायला जमत नव्हतं, त्यांच्या तळव्यांना त्रास होत होता, तर त्यांना राग खूप यायचा, म्हणजे खूप सारे प्रकार होते. पण जेव्हा त्यांनी स्वतःवर कंट्रोल केलं, एक्सरसाइज चालू केली, टाईम टू टाईम खायचं, जसं तुम्हाला शुगर आहे, प्रेशर आहे आणि तुम्ही रात्री 10 वाजता 11 वाजता खाता, तर ही चुकी करू नका. हे तुमच्यासाठी जीव घेणं असू शकते. इतका लेट नका खाऊ. जर तुम्हाला असे सारे प्रकार आहेत तर संध्याकाळी 6 ते 7च्या आधीच तुम्ही खा. त्याच्यानंतर तुम्ही जरा पण खाऊ नका. 6च्या 7च्या आधीच तुम्ही खा. लास्टला 7 वाजेपर्यंत तुम्ही खा. ते पण लिमिटेड खा आणि व्यवस्थित खाल्ल्यानंतर चालना करा, म्हणजे शतपावलं करा. असं नाही खाल्लं आणि मी लगेच बसलो किंवा हे केलं. शतपावलं करा, एक्सरसाइज करा, सकाळची एक्सरसाइज करा. बाहेर जायला जमत नाही तर घरच्या घरीच करा. काही खाता तर व्यवस्थित चावून खा. आणि ज्या गोष्टी तुम्ही जेव्हा मला विचाराल ना पर्सनली व्हॉट्सअपला, तेव्हा मी दुसरे पण तुम्हाला याच्यावर छान छान उपाय सांगेल. का तर मी सगळंच जर मी व्हिडिओमध्ये दिलं ना तर लगेचच लोक आपली कॉपी करतील. बऱ्याचशा माऊली अशा आहेत जे माझे व्हिडिओ बघतायत, जे माझे लाईव्हला येतात आणि मी जी काय पीच देते ना, मी काय प्रोडक्टचं व्यवस्थित तुम्हाला समजवते ना, तर आपलीच पीच चोरी करून ते त्यांचं दुकान चालवण्याचा प्रयत्न करतात. मग आपली माहिती ते उगाचच, त्यांना ती माहिती असते की नसते, पण ती आपली माहिती घेतात आणि तिकडे ते शाणे बनतात की मला ही माहिती आहे, ती माहिती आहे. म्हणून सगळ्याच गोष्टी आता मी लाईव्हला किंवा व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत. तुम्ही याच्यासाठी स्पेशली पर्सनली मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तुमच्यासाठी मी 2 नंबर दिलेले आहेत. तिकडे तुम्ही मेसेज केल्यावर मी व्यवस्थित तुम्हाला ह्याच्यासाठी तुम्हाला काय प्लॅन ठेवायचं आहे, डाईट प्लॅन तुमचं काय असणार आहे, तुम्ही काय खायचं आहे, काय नाही खायचं आहे, हे व्यवस्थित तुम्हाला डाईट प्लॅन देणार. आणि 3 महिन्यात बघा, तुम्ही जास्तीत जास्त 3 महिन्याच्या आत तुम्ही फ्रेश रिपोर्ट काढायचा. तुमचा आधीचा रिपोर्ट बघा किती आहे, काय किती वाढलं आहे, सगळं बघायचं आहे. आणि 3 महिन्यानंतर तुम्ही परत रिपोर्ट काढायचा आहे आणि बघायचं आहे खरंच तुम्हाला खूप छान अनुभव येणार. आणि हे मी फक्त आणि फक्त कोणाला तरी चांगली मदत व्हावी आणि कोणाला तरी चांगलं त्यांचं जीवन ते वाचवू शकतात, ह्याच्यासाठी हे माझे प्रयत्न आहेत. हे मला पैसे कमवायचे आहेत आणि मी खूप सारे पैसे याच्यातनं कमवू शकते, याच्यासाठी नाही आहे माऊलीनं. खरंच मला तुमची मदत करायची आहे. त्या जागी मी असं समजेल की मीने माझ्या आईंना मदत केली, मीने माझ्या बाबांना मदत केली, असा उद्देशाने मला हे तुम्हाला मदत करण्यासाठी तुम्हाला काहीतरी चांगलं द्यायचं आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ फुल्ली वॉच करा. आणि असे जर प्रकार तुम्हाला काही असतील, मी तुम्हाला 2 नंबर दिले आहे, तिकडे मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मेसेजमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित समजवणार. आणि जर तुम्हाला ती चूर्ण आपली पावडर हवी असेल तर तीसुद्धा देणार. नाही हवी आहे, नाही घेतली तरी चालेल, पण तुम्हाला तरी पण डाईट प्लॅन मी नक्कीच सांगणार. हे माझे तुम्हाला शब्द आहेत. व्हॉट्सअपला मेसेज करा. नाही तर तुम्हाला असंच वाटेल नाही यांची पावडर घेतली तरच या सांगू शकतात, नाही तर नाही ना. नक्कीच सांगणार माऊलींनो. माझ्या ताई असू द्या, आई असू द्या, कोणी असू द्या,
मी नक्कीच तुम्हाला सांगणार, समजवण्याचा प्रयत्न करणार. फक्त तुम्हाला माझा व्हिडिओ वॉच करायचा आहे, तुमचा चांगला आशीर्वाद द्यायचा, तुमचे चांगले ब्लेसेड द्या. नक्कीच ही तुमची मुलगी तुमच्यासाठी नवीन नवीन काहीतरी माहिती आणत राहणार आणि काहीतरी चांगलं तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. तर आजचा ब्लॉग मी इकडेच थांबवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सगळ्या आई माऊलींनी, दादांनी, ताईंनी स्वस्थ राहा, मस्त राहा, निरोगी राहा. सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ.